नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता वाजल्यात 9:20 झालेले आहेत आणि आताच अमोलचा फोन आलेला की झोपेत व्लॉग चालू करू नको, जसे तू लास्ट 2 व्लॉग केलेले त्याकरता आता मी जस्ट उठलो आणि व्लॉग चालू केलेला आहे. आता आपल्याला जायचं आहे भोसरला थोड्याच वेळात आणि आता रेडी होतो. तसं तर मी उठलो होतो 7:30 वाजताच उठलो होतो. रील्स बघत होतो, व्हिडिओ एडिट, थंबनेल एडिट सर्व करावं लागते, मग आपल्याला प्रॉपरली व्लॉग बनवायला लागतो. आणि आज डेट आहे 12 जानेवारी आणि मंडे आहे. शंकरांच्या मंदिरात तर जायचंच आहे, शिवमंदिरामध्ये, आणि त्या व्यतिरिक्त पण जायचं आहे. ते तुम्हाला थंबनेलवरून बघितलंच असेल तुम्ही. तर फटाफट रेडी होतो. रेडी होण्या अगोदर एक्सरसाइज करतो, ते मी रेग्युलरली करत आलो आहे 2017-16पासून. तेही आपण एखाद दिवस दाखवण्याचा प्रयत्न करू. तर रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. रेडी होण्यासाठी किती वेळ लागेल. जस्ट फ्रेश झालो आणि आता पितोय कॉफी. ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. अमोल मला बोललेला 10 वाजता ये, मी 10 वाजता आलो आहे आणि आता 10:30 वाजलेले आहेत तरी अमोल निघालेला नाही. मग लाज नाही वाटत? लाज खोटं बोलायला? अरे भाई, मी कधी खोटं बोलत नाही, तुम्हाला पण माहीत आहे. सस्पेन्स बनवतो, पण आज सस्पेन्स नाही बनवत. आता आम्ही चालल्यात बोईसरला. अमोलच्या घरी आहे मी. आता बघा परत उतरून चालला बाहेर. 10 वेळा उतरून जातो. बघा, हा 45चा टर्न असा आहे की इकडे 2 गाड्या आल्या तर ट्रॅफिक लागतेच. आता 2 बस आलेले आहेत तर बघा जेमतेम निघाली बस, जेमतेम. आता आलो टाटाच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. कशासाठी? सफारीमध्ये थोडा इश्यू आलेला, ते सॉल्व्ह होणार आहे आज म्हणून. 12 वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो 10:30 वाजता इथे. पण गर्दी खूप असल्याने आणि रॅम्प 2च आहेत बोईसरच्या वर्कशॉपमध्ये, त्याकरता आम्हाला थोडं थांबावं लागते. लॉन्चमध्ये बसून मी कंटाळलो होतो म्हणून गाडीमध्ये येऊनच व्लॉग बघतोय. मित्रांनो, आता आम्ही चाललोय डिस्कवर घेऊन, कारण की अजून आमची गाडी घेतलेली नाही मिळत आणि आम्ही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं म्हणून आता थोडं खायला चालल्यात बोईसर बाजूला. ट्रिप मध्ये खूप खर्च झाला म्हणून आता फुल एव्हरेज वाली बाईक घेतलेली आहे. कार तर सोडा, आता आम्ही नेक्स्ट ट्रिपला जाणार आहोत लडाखला डिस्कवर घेऊन. लोकांना माहित नसेल की डिस्कवर खूप ॲव्हरेज देते, पण मला माहिती आहे 60च्या वरती ॲव्हरेज देते. म्हणजे एवढ्या खर्चामध्ये आमची ही राजस्थान ट्रिप झाली होती ना, एवढ्याच जर याच्यात पेट्रोल टाकला ना मी, तर मी इंडिया फिरेन. आता वर्कशॉपमधून निघालोच होतो तर आलोय ऑटो केअरला सुबोध सरांना भेटायला. ते कसं जाताना बघितलेलं म्हणून वळले मी. नाही, नसतं बघितलं तर आम्ही पळाले असते. काय सुबोध, बरोबर ना? असे कुठे येतात तुम्ही तसे? आता आलेलो छोले भटुरे खायला. हा बघा, अमोल नारकडे, स्पॉन्सर्ड बाय अमोल. हार्दिक पाटीलने 5वा भटुरा घेतलेला आहे. म्हणजे खातो का काय करतो काय समजत नाही, कंटिन्यू खातच आहे. 3रा भटुरा आहे भाई. 5वा माझ्या समोर, म्हणून मी डायरेक्ट कॅमेरा ऑन केला आणि त्याला दाखवायला लागलो. आणि ते छोलेची तर असली भाजी असते ना, तिथं 4 वेळा मागितली. काय चाललंय काय समजत नाही. खायचं का, फक्त खायचं का? तिकडे ना जवळ पैसे कमी आहेत, घरी जेवण नाही बनवलं म्हणून. मित्रांनो, मी पायनॅपल ज्यूस प्यायला लागला आहे, पण आता तुम्ही कमेंट करून सांगा कशाला पितात. आयुष्य खूप सुंदर आहे मित्रांनो, फक्त गाडी डिस्कवर पाहिजे, कारण की ती ॲव्हरेज देते. 2 वाजलेले आहेत. आता जस्ट थोडंफार खाऊन आलेले आहेत आणि परत बसल्यात कस्टमर लॉन्चमध्ये. आणि आता जस्ट गाडी रॅम्पवर घेतलेली आहे. थोड्याच वेळात जातो तिथे व्हिडिओ काढायला. हे बघायला शिस्त नाही मिळत कुठे कसं बसायचं. फायनली सफारीचं काम चालू झालेलं आहे आणि सस्पेन्शन चेंज करणार आहेत, कारण की सस्पेन्शनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, त्यामुळे थोडा आवाज येत होता. असं तुम्ही या अगोदर बघितलं असेल व्हिडिओच्या की गाडीचं सस्पेन्शन खोलायला लागलं आहे, त्यासाठी टाईम लागेल म्हणून मी परत येऊन बसलो. आणि ती वॉरंटीमध्ये आहे आणि चेंज करून भेटते म्हणून मोठी गोष्ट आहे. का माहिती आहे का? जर वॉरंटीमध्ये नसतं तर खिशातले पैसे टाकावे लागले. त्याने आधी ऑलरेडी एक पार्ट चेंज झाला आहे ना म्हणून. हो. किती? 70,000चा नाही, 48,000. आणि तोही वॉरंटीमध्ये होता म्हणून चेंज करून भेटला, नाहीतर खिशातले पैसे टाकायला लागले असते. आता गाडी घेतात तर वॉरंटी एक्सटेंड करा, नेहमी वॉरंटी अशी येते आपल्याला. हां, पण तुम्ही एक्सटेंड करा वॉरंटी. असे पार्ट्स गेले ना तर कपाळात येतील तुमच्या, चेंज करता करता पार्ट्स. तुमच्याकडे पडीक पैसा असेल तर काय नाही, घेऊ नका.
आता माझ्यासारख्या जर फ्युचरमध्ये गाडी घेईल तर मला ऑलरेडी मी वॉरंटी एक्सटेंड करून, कारण की सर्वच पार्टसाठी नसते वॉरंटी, पर्टिक्युलर पार्टसाठी असते आणि चेंज करून देतात, हीच मोठी गोष्ट आहे. आणि चेंज करताना सर्व्हिस वगैरे काय लागते का रे? काय चेंज करताना काय सर्व्हिस चार्ज वगैरे लागतो का? सर्व्हिस चार्ज म्हणजे ते एकदम कमी असतं, काय एवढं काय नसतं त्याच्यामध्ये. लेबर चार्ज वगैरे नाही लागत ना? बाकी काय नॉर्मली लागतं तेवढं लागतंच. आता ते सस्पेन्शन काढलं की नवीन लावतील तेव्हा परत आपण जाऊया, कारण की थोडाच प्रॉब्लेम होता. जो आवाज आम्हाला इरिटेट करत होता त्याकरता तो चेंज करून देणार आहे. बघा हा अमोल नारखाडे इकडे आता बसलेला, पण ह्याला काय कंटाळा आला आहे म्हणून आता तो त्यांना इरिटेट करायला गेलेला आहे. तिथे त्यांना तो नीट काम पण नाही करून देणार, त्यांच्याशीच बडबडेल. आता इथे एक हे आहे माणूस, त्याच्याशी बडबडेल, नंतर पुढे जो आहे त्याच्याशी, हे सर्वांबरोबर तो वार्तालापच करत असतो पूर्ण दिवस. नवीन चॉकअप सर बघू शकतात तुम्ही, न्यू ब्रँड. गाडीवरती घेतलेली आहे. आता जो आपला ओल्डवाला चॉकअप सर आहे, म्हणजे ज्याच्यातनं आपला कडकड आवाज येतो आहे, तो आता काढणार आणि हा जो न्यूवाला आहे तो इन्स्टॉल करण्यात येईल. मग टेस्ट ड्राईव्ह घेऊन आपल्याला समजेल की परत तसा प्रॉब्लेम येतो आहे की नाही. ते तो आहे जुना चॉकअप सर आणि हा आहे नवीन. तर त्याच्यामध्ये थोडा फॉल्ट येत होता म्हणून गाडी खोललेली आहे आणि आपल्याला वॉरंटीमध्ये चेंज करून भेटणार आहे, म्हणजे भेटलेलाच आहे ऑलमोस्ट. फक्त आता लावायचं आहे आणि पाहूया. परत आवाज तर येणार नाही कारण की त्याच्यातच फॉल्ट होता मला तरी वाटते. न्यू चॉकअप सर इन्स्टॉलमेंट झालेली आहे बघा. जुनावाला तिकडे ठेवलेला आहे काढून, आणि हे सर्व वॉरंटीमध्ये भेटतं आहे. वॉरंटीमध्ये पार्ट्स चेंज करून भेटतात, तसं तुम्हाला हार्दिकने सांगितलं. हे बघा, हा ओल्डवाला आहे, हे नवीनवाला आहे. झालेला आहे सस्पेन्शन लावून आणि हा बाताड्या एक नंबर APL बघायला लागला आहे. बंद कर रे ते सुशांत वगैरे लवकर आउट होतात. तू काय बघतो त्यांच्या मॅच? नाही, आत्ताची मॅच 116 विन दिली आहे, फक्त 51 रन काढलेले आहेत आणि त्यांना शाप हरवलेला आहे. ग्राउंड छोटा आहे म्हणून ते चालू आहे तसं. आता आल्या तर DF पण भरून घ्यायला लावलं आहे. खरं बोल, ट्रिपला DF कुठे संपलेला? सुरतला का वडोदराला? तुला वॉर्निंग लाईट कधीपासून येत होते? मलाच लागतो जयपूरला आहे, उज्जैन का जयपूर? वडोदराला वॉर्निंग तर आधीच आलेली निघतानाच, पण तो आवाज होता ना टट 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 आता वाजतो, तो पूर्ण रोडला चालू होता. रात्रभर झोपून नाही दिलं, तुला माहीत आहे का? नाही माहीत, कारण की मी झोपलोच नाही. इथे परत एक बारकाचं अपडेट करायला लावलं आहे बघा. गाडीमध्ये फीचर जास्ती, इलेक्ट्रॉनिक जास्ती, तेवढे अपडेट्स वगैरे जास्ती, आणि तेवढे तुम्हाला कधी कधी एरर्स पण फेस करावे लागतात. ते ॲपल कारप्लेचं डिस्कनेक्ट करू का? त्याला जिथे फुकटमध्ये काय भेटेल तिकडेच बघा. चहा बाई बनवून मागितला, टी टाईम नाही, बनवून मागितला याने चहा. स्पेशली मला आणून दिलं. आणून नाही, तू तिकडे जा, हा तिकडे जाऊन बोलला का मला चहा बनवून द्या. असं काही नाही, याचं अर्धीचं काय ऐकू नका. एवढं खाऊन आला तरी सांगतो भूक लागली. काय खाल्लं? काय नाही खाल्लं, भूक लागली, चल खावडं चल. लोक बघतील ना काय खाल्लं तर टाकणारच नाही. आता आम्ही चाललोय टेस्ट ड्राईव्हसाठी. पाहूया तो आवाज येतो का नाही. अमोल तर तिथे फुकटचा चहा पीत बसलेला आहे आणि मला पाठवलेला आहे बघायला आवाज येतो का नाही. आता मग तुम्हाला चेक करतात आणि सांगतात आम्ही थोड्याच वेळात. कुठे आम्ही 10:30 वाजता आलेलो आणि आता वाजल्यात 4:30 आणि अजूनही आमचं काम झालेलं नाही मिळत. आम्हाला जायचं आहे सुबोधकडे, सुबोधला भेटायला परत, ते काम आहे. वी आर बॅक गाईज, ऑटो केअर. यू कॅन सी इन फ्रंट ऑफ अस. पहिले आलेलो तेव्हा खूप गर्दी होती, आता सुबोध यांनी त्यांचा लोड कमी केलेला आहे. सर्व गाड्या गायब आहेत. 5:15 वाजलेले आहेत. आता जस्ट जेवायला बसलो घरी येऊन. सोयाबीन भात फ्राय म्हणजे तेच, आणि डाल भात. आता मी जेवतो आणि जेवल्यानंतर लगेच खेळायला जायचं आहे. 2-3 दिवस झालं गेलो नाही, एकच दिवस झालं गेलो नाही. मग डायरेक्ट खेळायलाच जाऊ. पहिले जेवून घेतो, मोबाईल चार्ज करतो. फायनली प्रतीक शेलके आलेले आहेत आज चौका आखण्यासाठी. आता गेम चालू झालेला आहे. मी कधीच आलेलो, पण गेम खूप लेट चालू झाला कारण की पोरं नव्हती. आता सर्व आलेले आहेत, अजून हळूहळू येत आहेत. आता तिसरी मॅच चालू आहे. पहिल्या मॅचला माझी चांगली बॅटिंग झालेली
पण आता तिसऱ्या मॅचला बॅटिंग आली तर फ्लॉप शो. वैभवचा बूट आउट लागला, झालाय तो. वैभवचा बूट लागला, त्याने पण तेव्हा बॅट उचलली होती. आणि हे आमचे भूषण पाटील तू मित्र, नो बॉल आउट झालाय. तेच आता ती चुकी झाली. आता वैभवला बॅटिंग आलेली आहे. आता पाहूया, वैभवने आधीच डॉट केलेला एक बॉल. पतूच भडकलाय, पतू भडकलाय. आज ते किती मॅच हरल्यात ती म्हणजे 3. तिसरी चालू आहे. 2 मॅच हरल्यात म्हणून त्याला जाम संताप आलाय. बघा पूर्ण ग्लव्ज वगैरे घालून फुल प्रोफेशनल बॅट्समन सारखं उतरलेलं आहे. बघा हो हो हो, सचिन तेंडुलकर स्ट्रेट ड्राईव्ह. आहा आहा, फ्लिक फ्लिक. आहा, विराट भाई. ओ, एका चौक्यावरून भांडण चालू आहे बघा. चौका गेले का नाही, भांडण बघा. अशा याच्याशिवाय मजा नाही मिळत क्रिकेटमध्ये. झाली भांडण भांडण भांडण. अजून काय मॅटर सॉल्व्ह झालेला नाही मिळत. वैभव आणि गतीश आणि पतूमध्ये लागलेली आहे. बघा बघा, अजून चालूच आहे चौक्यावरनं. पतू चाललेला आहे. पतू रडका चाललेला आहे. पतू पण रडत चाललेला आहे. आता कसं वाटतंय पतू, आज तू नेट चढवताना पहिल्यांदा दिसलाय. म्हणजे तुमची टीम शेवटची मॅच हरलेली आहे माझ्यासमोर. काल पण हरलेली, पण काल मी नव्हता. इकडे बघा, राज आज आलाय पण त्याला पण नेट चढवायला लागते. काय पतू यार. तिकडे बघा, SPLचे करता गतीश राऊत नेट चढवायला लागल्यात. दुसऱ्या बॉलला आउट झालं म्हणून, नाही तुम्ही आज पण हरलं असते. हर्षभाई आणि तो बघा स्मरण. येस. 6:45 वाजलेले आहेत आणि आता जस्ट खेळून आलो. आता फ्रेश झालोय आणि आता कॉफी पितोय आणि मग पालघरला जायचा प्लॅन आहे. बघू, पालघरला गेलो तर ते तुम्हाला बघायला भेटेलच. आ जाओ गाइस, कॉफी पिणे, काली कॉफी. आता आम्ही पालघरला निघालोच होतो जायला आणि आज सोमवार होता तर सकाळपासून काय शिवजींनी बोलावलंच नाही आम्हाला. आता बोलावलेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत 7:45 वाजता. आता आम्ही पालघरला आलो होतो थोडं कामासाठी, पण ते काम तर झालेलं नाही मिळत, म्हणजे 50% ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि आता आम्ही आलो आहे मोमोज खात. आज स्पॉन्सर कोण आहे? मी स्वतः आहे. ही कधी स्पॉन्सर देत नाही. तुम्हाला खोटं वाटत असेल पण आम्ही तुम्हाला विथ प्रूफ एक दिवस तुम्हाला हे देऊ. हे तुम्हाला काय वाटतं, हिने कधी बिल भरलंय का? ते तर होच बोलणार आहे. कोलॅबरेशन केलं आहे. आज फर्स्ट टाइम मला इथे येऊन पनीर मोमोज भेटलेले आहेत. अरे धक्का काय देतो, पैसे पण मीच भरते, धक्का पण मलाच देतो. आता तर तू भरच. गुगल पे कर पटकन. मोमोज खायला कर ना गुगल पे लगेच कर. म्हणजे सबूत आहे तिच्याकडे. तुला तिने विचारलं तुला पैशासाठी? नाही, कोणी? तूच बोलली आता मीच पैसे भरते. मीच भरणार. पतंग शॉपिंग. हा इथे पण गुलाबीच पतंग घ्यायला लागलाय. काय बोलणार आहे बघा, पहिला पतंग गुलाबीच काढलाय. अजून पतंग घेतात. आता आम्ही निघतात. मकर संक्रांतीची तयारी चालू आहे मित्रांनो. सफेद, ओ माय गॉड, गुलाबी और सफेद. जेवणामध्ये आहे राईस, टॅमॅटोची भाजी म्हणजे टॅमॅटो फ्राय आणि चपाती. आता थोड्याच वेळापूर्वी घरी आलो आणि व्हिडिओ इथे संपूया. जेवतो आणि उद्या होपफुली आपल्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटेल तुम्हाला. तर स्टे ट्यून. होप करतो आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.